श्रमजीवी संघटना पाणी पुरवठा परिषदेत आक्रमक. अपूर्ण कामामुळे अधिकाऱ्यांना धरले धारेवर. पाणी पुरवठा विभागाने पूर्ण दाखवलेल्या योजना कागदावर. विक्रमगड तालुक्यातील 79 योजना अपूर्ण. योजना कार्यारंभ 2 ऑक्टोबर 2022. 2023 पर्यंत योजना पूर्ण करण्याची मुदत उलटून गेली. मात्र योजना अपूर्ण. 40 एजन्सीला 15 मार्च 2024 नोटीस. मार्च 2024 पर्यंत योजना पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचे नोटीसमध्ये नमूद. योजना पूर्ण न केल्यास दंडनीय कारवाई आणि काळ्या यादीत समावेश करण्याच्या सूचना कागदावर. मोहबुद्रुक पाणी पुरवठा योजना 1,15,00,000ची. खर्च 56 लाख. मात्र पाईपलाईन गळती. 30 जानेवारी 2025 पर्यंत दुरुस्त करण्याचे आश्वासन. रामपूर पाणीपुरवठा योजनेतील विहिरीला पाणी कमी. दुसऱ्या विहिरीची मागणी. शेलपाडा पाणी पुरवठा योजनेची टाकी लिकेज. टाकी तोडण्याची मागणी. शीळबोरांडा पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनचे पाईप अर्ध्या फुटावर. टेटवाली पाणीपुरवठा योजनेतील विहिरीला पाणी कमी असल्याची तक्रार. टेटवाली पाणीपुरवठा योजना 2,50,00,000ची. योजना टाकी अपूर्ण. खर्च मात्र 1,36,00,000. विक्रमगड तालुक्यातील पाणी पुरवठा योजना अपूर्ण असून पाणीपुरवठा परिषदेत काही शाखा अभियंता एजन्सी ठेकेदार न आल्याने योग्य ती माहिती मिळाली नाही. यामुळे श्रमजीवी संघटनेने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने त्यांची तारांबळ उडाली. ठेकेदार व काही शाखा अभियंता या पाणीपुरवठा परिषदेत येत नाही तोपर्यंत ही परिषद काही काळाकरिता थांबविण्यात आली. यानंतर गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा उपअभियंता यांच्या विनंतीनुसार ही पाणीपुरवठा परिषद 30 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा आयोजित केली आहे. डिसेंबर 30ला पाणीपुरवठा अधिकारी एजन्सी तसेच पूर्ण माहिती न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी श्रमजीवी संघटनेकडून देण्यात आला आहे. आणि त्यामध्ये आपण उल्लेख केला होता की ज्या काही योजना आहेत ह्या योजनेची आम्हाला माहिती मिळावी. दुसरी गोष्ट, ह्या योजना कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या महिन्यामध्ये ह्या पूर्ण होतील याकरता आलो होतो. परंतु जे संबंधित आहेत अधिकारी ठेकेदार हे इथे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी एक आपल्याला विनंती केली की ही तारीख किंवा ही पाणी परिषद आपण जर पुढे घेतली तर आम्हाला थोडंसं सहकार्य होईल आणि त्यावेळेला ती आमची जबाबदारी राहील की सर्वांना उपस्थित ठेवण्याची. म्हणून त्यांच्या या विनंतीला आपण मान देऊन आपण ही आपली पाणी परिषद ही पुढे घेण्याचं ठरलंय. म्हणून या आपल्या पाणी परिषदेच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय किशोर